तर आपण जाऊयात मैदानाकडे. मॅग्निफिसंट नवी मुंबई आणि वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट्सचा या दरम्यान चालू असलेला हा सामना आपण पाहतो आहे. टॉस जिंकलाय विनर स्पोर्ट्स संघानं. तर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपण पाहतो आहे. तर फलंदाजीसाठी आपण पाहतो आहे प्रथमेश पवार आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो आहे तुर्भे गावचा एक जबरदस्त फलंदाज भूषण पाटील. पहिला चेंडू पडण्याआधी दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी प्लीज आपण पाठवायचे आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि त्या 2 धाब्यांची आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिला चेंडू पडण्याआधी पहिला चेंडू पडण्याआधी आपण 12th मॅन पाठवायचे आहेत, नाहीतर आपल्याला 2 धाब्यांची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. उमेश वाघ गोलंदाजी मार्गस्थावरती. पहिला चेंडू अगदी पुढ्यात फेकला जातो आहे. धावचूकच्या स्वरूपात धोका होऊ शकला असता, पण तसं काही घडलं नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतो आहे दुर्बेचा एक जबरदस्त फलंदाज भूषण पाटील. नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथमेश पवार. गोलंदाजी मार्गस्थावरती उमेश वाघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू देखील अगदी खोलवर टप्प्याचा होता. या चेंडूवरती फक्त मिळाली आहे सिंगल रन. 2 धावा या धावपळकावरती. यावेळेस 6 चेंडू फ्लिक केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाणार सीमा रेषे पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. पहिला चौकार येतोय या 17 मधील या इनिंग मधील. आपण पाहतोय उमेश वाघ याच्या गोलंदाजी मार्गस्थावरती. 81वा चौकार. आमचे स्कोरर महेंद्र बाजेकर सर आम्हाला माहिती पोहोचवतात की 81वा चौकार येतोय या स्पर्धेतील या शृंखलेतील. हा चेंडू अतिशय देखना फेकला गेला आहे. चेंज ऑफ फेस स्लोवर पद्धतीचा चेंडू. निर्धाव अशी सांगता होती आहे. यावेळेस फटका अगदी समोरच्या दिशेने खेळून काढला. चेंडू जाणार सीमा रेषेपलीकडे. दणदणीत असा चौकार. या चौकाराने धावपळकामध्ये वाढ झाली आहे. धावपळ पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. 82वा चौकार या शृंखलेतील येतो, या स्पर्धेतील येतो आहे. प्रथमेश पवार याच्या बॅटमधून निघालेला हा चौकार येथून आपण पाहतोय. उमेश वाघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गस्थावरती तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू अगदी हलक्या त्याने स्टिअर केलाय मिड विकेटच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एम्ब्रोज बिग बॅश मधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी एम्ब्रोज याच्या माध्यमातून चांगली क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये होत आहे. 2 धावा काही रोखू शकत नाही आहे. हे 2 धावेनं धावपळकामध्ये वाढ झाली आहे. धावपळ पोहोचलाय 12 या धावा संख्येवरती. पहिलं षटक संपुष्टात आलाय. 12 धावा या धावपळकावरती आपण पाहतो आहे. मागील सामना खूप प्रेक्षक देखील जमले होते त्या सामन्यासाठी. आणि नक्कीच 2 चेंडू आणि 12 धावा. योगेश पवार यांना मारलेले 2 मोठे षटकार. आणि त्यामध्ये मात्र झारा 11 आदर्श पनवेल संघाला मात्र पराभवाच्या छायाखाली जावं लागलं.
यावेळेस आपण पाहतोय मॅग्निफिसंट नवी मुंबई आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट्स या दरम्यान ही चालू असलेली लढत आणि या लढतीमध्ये पहिलं षटक संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर प्रत्येक चेंडूमागे 2च्या सरासरीने धावा जमवण्यामध्ये यश आलाय. 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर यावेळेस गोलंदाजी मार्गस्थावरती एम्ब्रोज खान. बिग बॅश जी मुंबईमध्ये प्रतिष्ठित लीग आपण पाहिली होती त्यामधील बाईक मिळाली होती मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून. आणि यावेळेस देखील भूषण पाटील याला मात्र परतावा लागेल. अनिकेत साणप याने टिपलेला हा जबरदस्त झेल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि पहिल्या चेंडूवरती एम्ब्रोज खान याच्या गोलंदाजीवरती मात्र भूषण पाटील मॅन फ्रॉम तुर्भे याला मात्र परतावा लागणार आहे. आणि नक्कीच मॅग्निफिशंट नवी मुंबई म्हटलं की किरण पवार त्या टीममध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतो आणि तोच किरण पवार यावेळेस मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. सावळे गावचा एक जबरदस्त फलंदाजा आणि नक्कीच रसायनी परिसरातील पनवेल परिसरातील अनेक चाहते या फलंदाजाचे देखील आहेत. तो किरण पवार यावेळेस मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाजी करण्यासाठी दाखल होतोय. तर स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय प्रथमेश पवार. एम्ब्रोज खान एक जबरदस्त वेदक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती भूषण पाटीलला मात्र पवेलियन मध्ये परतावा लागलाय. हा चेंडू लोवर फुल टॉस या फुल टॉसला सरळच्या दिशेने खेळलाय. व्ही शेप मध्ये चेंडूला खेळला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे येणार उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळाली फक्त सिंगल. एकूण धावा संख्या धावफलकावरती 13 धावा. दुसरं षटक मॅग्नेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. किरण पवार यावेळेस स्ट्रायकर एंड वरती फलंदाजी करतोय. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर I11 ओवे संघातून टॉप 4 मध्ये आपल्या संघाला नेलाय. सलामीला येत फलंदाजी करत होता किरण पवार. यावेळेस मात्र मॅग्निफिशंट नवी मुंबई मधून फलंदाजी करतोय. जबरदस्त फेकी एवढंच खराब कलेक्शन आणि मात्र मिळाल्यात 5 धावा. 1+4 5 धावा मिळाल्या. आता जिथे सिंगल वाचवण्याचा प्रयत्न होता तिथे 5 धावा बहाल केल्यात किरण पवार याच्या खात्यामध्ये. या 5 धावा जातील. एक जबरदस्त फलंदाजी होती पण तितकीच खराब फेकी आणि त्याच्या मागं कव्हरिंग देखील तितकंच खराब झाला आणि एकूण धावा संख्या धावफलकावरती या 5 धावे ना 18 धावा. हा चेंडू एम्ब्रोजचा लेग स्पिन अंदाजामध्ये फेकला जातोय पण ऑफस्टमच्या खूप बाहेर जातोय. पंच आमच्याकडे संजय पंडित सर यांचा अवांतर धावसंख्येचा इशारा येतो. अवांतरची एकेरी धाव येते. एकूण धावसंख्या 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. एम्ब्रोज खान एक चांगला गोलंदाज आहे आणि व्हेरिएशन ही त्याची ताकद आहे. आपण पाहिली असेल बऱ्याचदा व्यावसायिक टुर्नामेंटमध्ये देखील त्यांनी एक चांगली गोलंदाजी केली आहे. तर एम्ब्रोज पुन्हा एकदा तयार. वेगवान चेंडू गती देतो आहे चेंडूला. या आधीचा चेंडू त्यांचा फॅस केला होता लेग स्पिन अंदाजामध्ये केला होता. हा चेंडू मात्र गती आणि गती पाहायला मिळते या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि निर्धाव चेंडू नंतर मात्र धावफलकामध्ये बदल होत नाहीये. 19 वर स्थिरावलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो आहे की गतीमध्ये परिवर्तन केलं आणि किरण पवार याच्या बॅटवरती मात्र चेंडू येत नाही आहेत. लेग बायच्या स्वरूपानं मिळाली एकेरी धाव. या एकेरी धावीने धावफलकामध्ये वाढ झाली. धावफलक पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. एम्ब्रोज खान अतिशय भेदक मारा करतोय या खेळपट्टीवरती आणि आपण नेहमी म्हणतो की फलंदाजांना पोषक आहे पण जर गोलंदाजाकडे वेग टप्पा अचूक असेल दिशा चेंडूची अचूक असेल तर नक्कीच गोलंदाजा देखील तेवढीच पोषक आहे ही खेळपट्टी. या वेळेस पण प्रथमेश पवार अक्रॉस द लाईन स्क्वेअर ऑफ द विकेट उडवला या चेंडूला सरळ सीमा रेषेपलीकडे. बिग हिट षटकार. या षटकारानं एकूण धावा संख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा. 14.00च्या सरासरीनं माफ करा 13.00च्या सरासरीनं एकूण धावा संख्या झाली.
धावफलकावरती 26 तर 111वा षटकार या स्पर्धेतील येतो. आमचे महेंद्र वाजेकर सर आम्हाला सांगतात की 111वा षटकार प्रथमेश पवारच्या बॅटमधून येतो या मॅचमध्ये. मॅग्निफिसंट नवी मुंबई आणि आपण पाहतोय की वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट्स या दोन संघादरम्यानची चालू असलेली पहिल्या फेरीतील चौथी लढत आपण पाहतो. किरण पवार आणि प्रथमेश पवार हे दोन फलंदाज यावेळेस विनर स्पोर्ट्स करून फलंदाजी करतात. तर गोलंदाजी मार्गस्थावरती असेल अनिकेत सानप. दोन्ही बाजूने फिरवण्याची ताकद चेंडूला अनिकेत सानप याची बऱ्याचदा आपण गोलंदाजी पाहिली, बिग बॅश मध्ये देखील पाहिली असेल, सिंगम प्रीमियर लीग मध्ये देखील, गोव्यामध्ये देखील त्याची गोलंदाजी आपण पाहिली असेल. बरेचसे असे व्यावसायिक टुर्नामेंट आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी भन्नाट कामगिरी केली आपल्या गोलंदाजीमध्ये. तो अनिकेत सानप या वेळेस मात्र गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झाला आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक आपण पाहतो आहे. तर स्ट्रायकर एंड वरती किरण पवार बऱ्याच वेळा या मैदानावरती हाफ सेंचुरीज त्यांनी झळकवल्या. तो किरण पवार या वेळेस स्ट्रायकर एंड वरती बॅटिंग करतोय. अनिकेत सानप याचा हा चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न, पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. उचलणार फेकणार. तत्पूर्वी मिळाल्या 2 धावा आणि तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 3 धावा देखील पूर्ण केल्या जातात. शाहिद शेखचा विनर स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय. तर एका बाजूला प्रथमेश पवार याचा मॅग्निफिसंटचा नवी मुंबई हा संघ आपण पाहतोय. या वेळेस ही लढत आपण पाहतोय शाहिद शेख विरोधात प्रथमेश पवार यांनी मागील चेंडूवरती मात्र षटकार ठोकला होता एम्ब्रोजच्या. या वेळेस अनिकेत सानप लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी पुढ्यात फेकला होता. या वेळेस पाहायचा आहे क्षेत्ररक्षकाने इझी घेण्याचा प्रयत्न होता, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सोपं असं काहीच नसतं आणि कठीण आपण नेहमी म्हणतो, कठीण असं देखील काहीही नसतं. आता मात्र या चौकारानं धावफलकामध्ये वाढ झाली आहे. धावफलक पोचला 33 या धावसंख्येवरती. अनिकेत सानप गोलंदाजी चांगली होती पण क्षेत्ररक्षकांची साथ काय लाभत नाहीये. क्षेत्ररक्षण बॅटिंग आणि बॉलिंग हे डिपार्टमेंट चांगले असणं गरजेचं आहे. आपल्याला जर सामना जिंकायचा आहे तर हे डिपार्टमेंट चांगलं असणं गरजेचं. आणि व्हॉट कॅच, सुपर कॅच टिपली या क्षेत्ररक्षकाने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. जो क्षेत्ररक्षक तैनात होता अतिशय देखणं डोळ्यांची पाठ फेरणारा झेल प्रथमेश पवार याचा टिपला या क्षेत्ररक्षकाला. आणि प्रथमेश पवार याला मात्र परतावा लागणाऱ्या संघ नायकाला गारद करण्यामध्ये यश आला. गोलंदाज अनिकेत सानप याला. यावेळेस स्ट्रायकर एंड वरती करण धुले मॅन फ्रॉम जोवेली स्ट्रायकर एंड वरती बॅटिंग करण्यासाठी येतो. एकूण धावा संख्या धावफलकावरती आपण पाहतो 33 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती अनिकेत सानप गोलंदाजीची धुरा सांभाळतोय आणि धारदार गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र 3 धावा, त्यानंतर मिसफील्डचा आलेला चौकार आणि त्यानंतर मात्र कर्णधाराला पवेलियन मध्ये धाडलाय अनिकेत सानप यानं. राईट आर्म राऊंड द विकेट. अनिकेत सानप तयार आहे. स्लो वर चेंडू, व्हॉट अ स्पिन आपण पाहतोय. ऑसम डिलिव्हरी अनिकेत सानप याच्या माध्यमातून येते. अतिशय देखणा चेंडू, निर्धाव अशी सांगता होती. 33 या धावसंख्येवरती आपण पाहतोय धावफलक स्थिरावलाय. अनिकेत सानप पुन्हा एकदा तयार आहे. कमबॅक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न या मॅच मध्ये होतोय. या वेळेस देखील तितकाच चांगला चेंडू, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे महेंद्र सर, दोन्ही बाजूने टर्न करण्याची, चेंडू फिरवण्याची, चेंडू टर्न करण्याची आणि ती क्षमता, ती ताकद दाखवतोय. यावेळेस करण धुळे मॅन फ्रॉम जोवेली या फलंदाजासाठी या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू देखील अगदी पुढ्यात फेकला जातो आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला उचलला. 41 धाव मिळाले. दुसरा धावेचा प्रयत्न किरण पवार याचा धोका होऊ शकला असता.
यावेळेस डायरेक्ट हिट शाहिद शेख याच्या माध्यमातून केली जाते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, पण 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावेने धावपळकामध्ये वाढ झाली. या धावपळक पोहोचलाय 3 षटक संपल्यानंतर. एकूण धावा संख्या 35. लॉस ऑफ 2 विकेट्स. 35 धावा 2 विकेट्स गेल्यानंतर आपण पाहतोय. तर यावेळेस गोलंदाजी मार्गास्थावरती येतोय योगेश. व्हॉट स्पीड, भन्नाट वेग पाहायला मिळत आहे योगेश याच्या गोलंदाजीवरती. आपण पाहतोय किरण पवार मिस होतोय चेंडू, पण बाईकच्या स्वरूपाने मात्र मिळाली आहे एकेरी धाव. योगेश गोलंदाजी मार्गास्थावरती पुन्हा एकदा तयार. यावेळेस चेंडू अगदी लॉंगॉपनी लॉंगॉनच्या मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी मिळाली फक्त आणि फक्त सिंगल. या एकेरी धावेनं धावपळकामध्ये वाढ झाली आहे. धावपळक पोहोचलाय 37 या धावा संख्येवरती. आपण पाहतोय धावपळक. योगेश गोलंदाजी मार्गास्थावरती विशालगड कडून गोलंदाजी करतोय. हा चेंडू किरण पवार याने चेंडूला भिरकावला मिड विकेटच्या दिशेने, पण वेग एवढा आहे चेंडूला की प्रॉपर टायमिंग जुळालं नाही या बॅट आणि चेंडूचा. यावेळेस मात्र झेल बाद किरण पवार याला परतावा लागणार आहे. अतिशय चांगली गोलंदाजी होती. या षटकामध्ये मात्र पूर्णपणे कमबॅक केलं जातं. अनिकेत सानप आणि त्यानंतर योगेश याच्या षटकामध्ये आपण पाहतोय. तर आपण पाहतोय नंबर 5च्या पोझिशनवरती विश्वजित म्हात्रे आपण बॅटिंग करण्यासाठी. अभ्या मॅन फ्रॉम दापोळी. योगेश यावेळेस गोलंदाजी मार्गास्थावरती. भन्नाट वेग योगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी होती. 3 चेंडू 2 धावा आणि किरण पवार याचा महत्वपूर्ण विकेट मिळवण्यामध्ये यश आला. यावेळेस धावसंख्येचा जर विचार केला 37 या धावसंख्येवरती धावपळक स्थिरावलंय. 4 षटक प्रगतीपथावरती. मॅग्निफिसंट नवी मुंबईच्या विरोधात आपण पाहतोय वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट्स. हा चेंडू अगदी खांद्याचा वापर केला या गोलंदाजाला. उचली घेणारा चेंडू बिंदी गेंद आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये, आणि ती फेकण्यात येते योगेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावपळकामध्ये आपण पाहतोय कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. धावपळक
देखील तिथे स्थिरावलाय. 37 या धाव संख्येवरती धावपळक स्थिरावलाय. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय अतिशय जबरदस्त फेकला जातोय. लेगबाईच्या स्वरूपामध्ये संजय पंडित सर आमच्याकडे दर्शवतात. फक्त मिळाली आहे सिंगल. या सिंगलच्या स्वरूपानं धावपळकामध्ये वाढ होताना आपण पाहतोय. एकूण धावा संख्या धावपळकावरती लागल्या 38 धावा. 3 बाद 38 अशी धावसंख्या धावपळकामध्ये आपण पाहतो. एक जबरदस्त गोलंदाजी होती आहे योगेश याच्या माध्यमातून. हा चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेजवळ जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खालील खराब क्षेत्ररक्षण होतो आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावपळकामध्ये वाढ झाली आहे. धावफलक पोहोचलाय 40 या धावा संख्येवरती. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ, निर्णायक 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार. शेवटचे की या सत्रामध्ये आपण पाहायचं किती धावा मॅग्निफिशंट नवी मुंबई धावपळकावरती लावण्यामध्ये यश येते. कोणता असा गोलंदाज येतोय शाहिद शेख अँड कंपनी कडून, कोणता असा गोलंदाज येतोय ते पाहणं गरजेचं आहे. नक्कीच अनिकेत सानप दोन्ही बाजूने फिरवण्याची ताकद आहे चेंडूला. तो अनिकेत सानप यावेळेस मात्र गोलंदाजी मार्गावरती पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक त्याच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. अनिकेत सानप गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल होतो आहे. शेवटचं स्लॉगवरचं षटक घेत आणि स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय विश्वजित म्हात्रे मॅन फ्रॉम दापोली. हा चेंडू बॅटची कडा घेत जातो आहे. शॉर्ट टर्नमॅनचा क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतो आहे. फक्त मिळाली आहे सिंगल. सिंगल्स मध्ये आपण पाहतोय एकूण धावा संख्या झाली आहे 41 धावा. 41 धावा आपण पाहतोय यावेळेस धावपळकावरती. या षटकातील अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी. अनिकेत सानप एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर स्ट्रायकर एंड वरती यावेळेस करण धुळे मॅन फ्रॉम जोवेली. हा चेंडू बॅटची कडा घेत पुन्हा एकदा जातोय डायरेक्ट हिट आणि विश्वजित की आणि करण धुले पाहायचं कोण बाद होतोय. करण धुले मात्र बाद होतोय. सहा चेंडू आणि फक्त धावा जमवल्या 5. अतिशय खराब कामगिरी या मैदानावरती करण धुलेच्या माध्यमातून होती. यावेळेस नवीन फलंदाज येतोय नवीन फलंदाज यावेळेस फरदीन काझी स्ट्रायकर एंड वरती येतो आहे. या षटकातील अजून देखील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकूण धावा संख्या 41. फरदीन काझी स्ट्रायकर एंड वरती. अनिकेत सानप आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू अतिशय चांगला फेकला जातोय. अगदी समोरच्या दिशेने कोणताही चेंडू मारण्याचा प्रयत्न होत नाही. या बॅटची कडा लागत चेंडू 3ही चेंडू विकेटच्या मागे आपण पाहिले असतील गेलेत. यावेळेस या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. एकूण धावा संख्या 42 धावा धावपळकावरती आहेत. विश्वजित म्हात्रे स्ट्रायकर एंड वरती फलंदाजी करतो. विश्वजित म्हात्रे त्याची फलंदाजी पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक येतात. आता मात्र पूर्णपणे जखडून ठेवलाय विश्वजित या फलंदाजाला. वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट्सच्या गोलंदाजांना यावेळेस मात्र चेंडूला मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. एक धाव पूर्ण केली. फलंदाज हिट विकेट झालाय. हिट विकेट फलंदाज बाद होतोय. विश्वजित जास्त मागे विकेटच्या अगदी जवळ येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि या यष्टांना नक्कीच शरीराचा कोणता तरी भाग टच झालाय आणि मात्र पवेलियन मध्ये परतावं लागणार आहे.
यावेळेस नवीन फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू जातो नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. एकदा पूर्ण केली जाते. दुसरा धाब्याचा प्रयत्न होतोय. खराब क्षेत्ररक्षण होतं या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. फरदीन काझी याने मात्र स्ट्रायकर एंड वरती धाव घेतली आहे. नॉन स्ट्राईक एंडला मात्र बाद होतोय फलंदाज. पण पाहतोय नवीन येतो नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाजी करण्यासाठी. विक्की भोईर नॉन स्ट्राईक एंड वरती मॅन फ्रॉम धारावे आपण पाहतोय. एक अतिशय वेगवान भन्नाट वेगाचा गोलंदाज यावेळेस फलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय नॉन स्ट्राईक एंड वरती. यावेळेस चेंडू आपण पाहतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जातो. एकदा पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 2 चौकार या क्षेत्ररक्षकानं सोडलेत. व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय यांचे क्षेत्ररक्षण खूप खराब होतोय. शाहिद शेख नक्कीच विचारात पडला असेल की असं काय आज घडतंय आमच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. विनर स्पोर्ट्सचे क्षेत्ररक्षक खराब झालाय. आणि यावेळेस आपण पाहतोय की एकूण धावसंख्या झाली धावपळकावरती 48. येणाऱ्या 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावा कशा पद्धतीने होतील याचं प्रत्यक्ष धावतो वर्णन ऐकवण्यासाठी फोनवर येतील आमचे साथी समलोकक आमचे गुरुवर्य कृष्णा गायकर सर. धन्यवाद रोहित गायकर सर. वैभव 11 डोंबिवली विरुद्ध मॅग्निफिशंट मुंबई असा हा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बराडे संघ, दोन्ही संघात दिग्गज खेळाडू. डावाची सुरुवात केली प्रथमेश पवार आणि भूषण पाटील. प्रथमेश पवार सर्वांची लाडके नाना चांगला खेळ दाखवला. 9 चेंडू आणि 22 धावा जमवल्या. त्याच्यावर 3 चौकार. भूषण पाटील किरण पवार यांनी 6 चेंडू आणि 8 धावा जमवल्या. करण धुळे यांनी 5 चेंडू आणि 5 धावा जमवल्या. विश्वनाथ म्हात्रे यांनी 3 चेंडू आणि 1च धाव जमवली. म्हणजे अतिशय खराब कामगिरी केली. एकूण धावसंख्या आहे ते 47. आता जिंकण्यासाठी येणारे 24 चेंडू आणि 48 धावांची गरज. उमेश वाघ 48 झाल्या आणि 49 धावांची गरज असणारे उमेश वाघ यांनी पहिल्या षटकात धावा दिल्या 12. अमरोज खान यांनी धावा दिल्या 14. अनिकेत सानप यांनी पूर्णपणे कमबॅक केलंय. वर्चस्व गाजवलं. धावा दिल्या फक्त 9. नंतरचा गोलंदाज योगेश यांनी सुद्धा कमबॅक केले. धावा दिल्या 5. आणि अनिकेत सानप पुन्हा एकदा गोलंदाजी करताना धावा दिल्या फक्त 8. शेवटचे 3 षटक अतिशय चांगले व्यवस्थित हाताळले आणि धावा रोखण्यात यश प्राप्त केलंय वैभव डोंबिवली संघाच्या सर्व गोलंदाजाने. मॅग्निफिशंट नवी मुंबई संघ थोडासा बॅकफुट गेलाय. का हरकत नाही, अजूनही क्रिकेट संपलेलं नाहीये. दुसऱ्या सत्रात काय घडणार काय बिघडणार तर जाऊया प्रत्यक्ष मैदानात. खेळण्यासाठी येतोय शाहिद शेख. नॉन स्ट्राईकला फलंदाज सुमित ढेकले. हे दोन्ही नावाजलेले फलंदाज मैदानात. बरेच आता मोबाईल ऑन झालेत. 24 लाईव्ह इव्हेंट्सद्वारे हे सामने घर बसल्या प्रेक्षक पाहतात. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. राजेश चव्हाण आपलं मनपूर्वक स्वागत. कुमारजी आंगरे आपलं मनपूर्वक स्वागत. या कमिटीचे अध्यक्ष दत्ताजी भोईर आपलं मनपूर्वक स्वागत. दीपकजी भोईर, कैलासजी भोईर आपलं मनपूर्वक स्वागत. रायगड अपडेटेड अरुणजी कडू आपलं मनपूर्वक स्वागत. तर वळू या सामन्याकडे. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर वाघमारे तयार. पहिला चेंडू ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न केला. हलक्या हाताने चेंडू ग्लान्स केला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अशीच गोलंदाजी करावी लागेल. मयूर या गोलंदाजाला जर जिंकायच्या असेल ह्या
स्पर्धेमध्ये, तर भेदक मारा, तिखट मारा करावा लागेल, वाखाणण्याजोगी गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. पहिला षटक टाकणे गोलंदाज तयार होतोय. चांगला फटका, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून, एक दणदणीत षटकार. शाहिद शेख याच्या बॅट मधून आला पहिला षटकार. आजच्या दिवसातील हा 112वा षटकार. तालुका ओपन्स, रायगड ओपन खेळताना षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा तयार होतो, बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. शाहिद शेख याला परतावं लागतंय. 3 चेंडूंचा सामना करताना 1 षटकाराच्या साहाय्याने धावा जमवल्या, त्या 6. पहिला मोहरा गारद झालाय वैभव 11 डोंबिवली संघाचा. मॅग्निफिशंट मुंबई विरुद्ध वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट असा हा सामना पाहायला मिळतोय. 24 चेंडू 49 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. टार्गेट पेलवताना पहिले 3 चेंडूंचा खेळ संपला. 3 चेंडू धावा आल्या, 6. एक गडी बाद झालाय. पहिला गडी बाद झाला. शाहिद शेख 3 चेंडूंचा सामना करताना 1 षटकाराची आतिषबाजी केली. समीकरण 27 चेंडू आणि 43 धावांची गरज. शौर्य ट्रॉफी 2021चा हा पर्व वर्ष पहिले. कोणही बाईक कमवणार, मोटरसायकल कमवणार याचं लक्ष लागलंय ते सर्व या पंचकृषीतील क्रिकेट रसिकांचं. पुन्हा एकदा विशाखा इंच्या बाजूने मयूर वाघमारे तयार. राईट हँड ओव्हर द मार करतोय, स्वतः फॉलून चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय. पंचांकडे जोरदार अपील, पण चेंडू एस्टीनच्या बाजूने गेला हे पंचांनी ओळखलंय. इथे एक जीवनदान मिळतोय सुमित ढेकले फलंदाजाला. खेळण्यासाठी येतोय रवी लिंदा, एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज. युवा कार्य सम्राट शशिकांत सोनटक्के यांचं तर आगमन होतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू गल्लीच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला, पण इथे मात्र झेल पकडलाय आणि फलंदाज रवी लिंदा परततोय तंबूच्या आश्रयाला. काय क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळतोय या पोंजेच्या शौर्य ट्रॉफी 2021 मध्ये. जबरदस्त क्रिकेट. कृष्णा सातपुते, सुमित डोंगरे, आकाश तारेकर, किरण पवार, पिंटू पारशा, संदीप आचार्य, ओमकार देसाई. काय क्रिकेटचं दिग्गज खेळाडू आज पाहायला मिळाल्या मैदानावर. बिलाल शेख, प्रथमेश पवार, भूषण पाटील, विश्वनाथ म्हात्रे, फरीदीन कारजा. काय क्रिकेट सर दिग्गज खेळाडू पाहायला मिळते मैदानावर. बोलूया खेळण्यासाठी येत आहे बंड्या. गोलंदाज मयूर तयार. हा चेंडू स्क्वेअर केट मारायचा प्रयत्न केला, चांगला झेल पकडला आणि परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. बंड्या बॅक टू पॅव्हेलियन. प्रथमेश पवारने का हा झेल पकडला, स्क्वेअर केट बॅकफुटवर केला, जागा बनवली, स्क्वेअर केट मारण्याचा प्रयत्न केला, पण फसली पण चांगला झेल पकडला आणि बंड्या याला परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. असं वाटलं होतं की 24 चेंडू आणि 49 धावांचं टार्गेट पेलवताना सहज धावा होतील, पण इथे मात्र येणारा पहिला गोलंदाज ज्याचा रायगडमध्ये नाव घेतला जातो तो मयूर वाघमारे. पहिला चेंडू 0, नंतर षटकार, विकेट 0, विकेट्स आणि नंतर विकेट्स. काय क्रिकेट पाहायला मिळत्या मैदानावर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण धावा आल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 6, गडी बाद झाल्या 3. म्हणजे धावांचं पाठलाग करताना पूर्णपणे दमछाक पाहायला मिळते ह्या मैदानावर. वैभव 11 डोंबिवली स्पोर्ट संघाची. मॅग्निफिशंट नवी मुंबई चांगला खेळ दाखवतोय. प्रथमेश पवार संघाचा कर्णधार, ज्याच्या नावाने संघ गणला जातो, ओळखला जातो. प्रथमेश पवारनी घणाघाती सुरुवात केली होती. 1 षटकार, 3 चौकार, 9 चेंडू आणि 22 धावांची एक आक्रमक खेळी केली, पण येणारा भूषण पाटील, किरण पवार, करण धुले, विश्वनाथ म्हात्रे, फरीदीन करजा हे लवकर बाद झाले आणि संघ अडचणीत आला होता. अशा वेळी 24 चेंडू आणि 49 धावांचा पाठलाग करताना मात्र मयूरनी चांगली कामगिरी केली. गोलंदाज विकी भोईर मॅन फ्रॉम धारावे तयार होतोय. चेंडू खेळून काढलाय, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू अडवणार, उचलणार, तोपर्यंत 1 धाव सहज पूर्ण करतोय येणारा नवीन फलंदाज हर्षद आणि सुमित ढोकले. 1 धाव सहज पूर्ण करतोय. या एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या येते 7 for 2 विकेट लॉस.
3 विकेट लॉस वैभव 11 डोंबिवली. मॅग्निफिशंट नवी मुंबई विरुद्ध वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट असा हा सामना पाहायला मिळतोय. 24 चेंडू 49 धावांचा पाठलाग करताना येणारे शेवटचे 23 चेंडू आणि गोलंदाज तयार. थोडासा उचली घेणार हा चेंडू. पंचांकडे जोरदार अपील. थोडासा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक वॉर्निंग देण्यात येईल असं वाटते मला. विकी भोईर मॅन फ्रॉम धारावे चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिला गोलंदाज मयूर वाघमारे धावा दिल्या फक्त 6. 3 मोहोरे गारद केले म्हणजे आज हिरो ठरलाय. गोलंदाज पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट स्क्वेअरला चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय पण एक धाव का रोखू शकत नाही. एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावफलकावर ती 3 बाद 8 अशी दयनीय अशी अवस्था पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 49 धावांचं टार्गेट पेलवताना वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट संघाची. मॅग्निफिशंट नवी मुंबई संघाचा गोलंदाज तयार होतोय. इंच्या बाजूने विकी भोईर मॅन फ्रॉम धारावे राईट हँड राऊंड मारा करतोय. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. थोडासा फसवा चेंडू होता. इथे मात्र थोडासा बीट झालाय. सुमित ढोकले थोडासा चेंडू बीट झालाय. आता पूर्णपणे सुमित ढेकले पूर्णपणे बीट होतो या चेंडू. समीकरण 20 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 41 धावांची भली मोठी गरज आहे. दोन्ही बाजूने सामना झुकतोय. इथे मात्र भेदक मारा करतो, तिखट मारा करतो, वाखाने जोगी गोलंदाजी करतो. हा चेंडू खेळून काढलाय. वाईड लॉंग आपला चेंडू अडवणार. एक धाव सहज पूर्ण करतोय. एकेरी धावसंख्या वधारते. 9 for 3 विकेट लॉस वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट संघ. शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. आज दिग्गज खेळाडू या मैदानावर पाहायला मिळाले. काल याच मैदानात आकाश तारेकर आणि किरण पवार यांनी धुवाधार फलंदाजी केली. बंटी भद्रिके यांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू जातोय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या वरून एक उत्तुंग षटकार. हर्षद याच्या बॅट मधून आला हा षटकार. आजच्या दिवसातील हा 16वा षटकार तर एकूण 113 षटकार. काय क्रिकेटचे फटके पाहायला मिळतात. जेव्हा दिग्गज खेळाडू खेळतात तेव्हा चौकार षटकांची आतिषबाजी पाहायला मिळते. या शृंखलेतील 113वा हा षटकार. एकूण चौकार 84 तर एकूण षटकार 113. समीकरण 18 चेंडू आणि 34 धावांची अजूनही गरज आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावा आल्या एकूण 3 बाद 15. आता उर्वरित 18 चेंडू आणि 34 धावा. या कमिटीचे उपाध्यक्ष अरुणजी खडो आपलं मनपूर्वक स्वागत. अतिशय मोठा सामना पाहायला मिळतो. शत्रुक्षणी व्यूहरचना पाहायची झाली तर पहिली 2 षटकं संपलेत. आता थोडासा शत्रुक्षणी व्यूहरचना पाहायला मिळते. बॅकवर्ड शॉट लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ बाउंड्री, मिड विकेट बाउंड्री, लॉंग ऑन बाउंड्री चांगला शत्रुक्षणी पाहायला मिळतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्सद्वारे प्रेक्षक आपण घर बसल्या पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुमित ढेकले एक जबरदस्त फलंदाज. नाला सोफारा एक चांगला खेळ दाखवतो या मैदानावर. गोलंदाज तयार. उलटा चेंडू पूल केलाय. चेंडूला धरिकावून लावलाय सरळ सीमा रेषे बाहेर. एक उत्तुंग दर्जेदार षटकार. या 6 धाव्यांच्या वतीने एकूण धावसंख्या झपकन वधारते. 21 for 3 विकेट लॉस वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट. ज्या मयूर वाघमारेने पहिल्या षटकात फक्त 6 धावा दिलेल्या, 3 मोहरे गारद केले, त्याच मयूर वाघमारेच्या पहिल्या चेंडूवर एक आक्रमक पवित्रा घेतलाय सुमितनी. चेंडू खेळून काढलाय. मिड विकेटच्या वरून एक दणदणीत षटकार. पुन्हा एकदा मयूर तयार होतोय. राईट हँड ओव्हर द मारा करतो. स्ट्राईकला सुमित ढेकले मॅन फ्रॉम नालासोपारा उर्फ बाहुबली. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतं मैदानात. गोलंदाज तयार.
पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूने उचली घेतली, बाकीची कामगिरी चोख बजावली कीपरने. निर्धाव चेंडूची सांगता झाली, समीकरण पाहायचं झालं. 16 चेंडू आणि 28 धावा. आठवा मागील सामना. काय फलंदाजी केली योगेश पवार, मॅन फ्रॉम पेन. थांबला, पहिल्या 4 चेंडूवर 2 धावा जमवल्या, नंतरच्या चेंडूवर आक्रमक पवित्रा घेतला. इथे चेंडू हवेमध्ये काय होणार, आणि इथे सुमित ढेकळे बॅक टू पॅव्हेलियन. चौथा झटका भेटतोय वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट्स संघाला. पहिल्या चेंडू षटकार खाल्ला, असं वाटलं दडपण प्रेशरमध्ये येणार की काय, पण येणाऱ्या चेंडूवर गतीमध्ये परिवर्तन केले, व्हेरिएशन ठेवलं, टप्प्यावर नियंत्रण ठेवलं आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त झालाय. आत्तापर्यंत मयूर वाघमारे या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर आला चौकार, दुसऱ्या चेंडूवर 0, नंतर विकेट्स, म्हणजे पूर्णपणे कमबॅक केलाय आता मॅग्निफिशंट मुंबई संघाने. अतिथी प्रमुख मान्यवर सुजित पाटील पुंजे यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. खेळण्यासाठी येतोय अख्तर शेख. मॅन फॉर कुडूस, जबरदस्त फलंदाज. गोलंदाज तयार. मयूर वाघमारे थोडासा उजव्या इष्टचेंडू ठेवलाय आणि इथे फक्त पूर्णपणे बीट झालाय अख्तर शेख. असं वाटलं होतं की आल्या हर्षद थोडा बीट झाला या चेंडूवर, थोडासा बीट झालाय हर्षद ह्या चेंडूवर. समीकरण पाहायचं झालं 14 चेंडू आणि 28 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू 2चा फटका मारावा लागेल. गोलंदाज तयार. हा चेंडू खेळून काढलाय, लॉंग ऑफला चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतो. एक धाव काय रोखू शकत नाही. एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 22 फॉर 4 विकेट लॉस. वैभव 11 डोंबिवली. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मॅग्निफिशंट्स नवी मुंबई विरुद्ध वैभव 11 डोंबिवली अशी ही काटेकी टक्कर, मोठी लढत पाहायला मिळते मैदानात. समीकरण 13 चेंडू आणि 27 धावा. आता अख्तर शेख याला थोडासा आपल्या खांद्यावर जोखीम घ्यायला हवी आहे. चांगला फलंदाज आहे, नावावर उपाडायला फलंदाज आहे, त्याच्या नावाने संघ गणला जातो तो अख्तर शेख तयार होतोय. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू खेळून काढलाय, स्क्वेअर लेग लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू दुसरा सीमा रेषे बाहेर, दणदणीत चौकार. तीन षटकांचा खेळ संपलाय, 18 चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या आहे ती 26. मयूर वाघमारे पहिला षटक हातात धावा दिल्या फक्त 6. 3 मोहरे गारद केले. विकी भोईर मॅन फ्रॉम दारावे 9 धावा दिल्या. वाखण्याजोगी गोलंदाजी केली. तिसरा गोलंदाज मयूर वाघमारे सांघिक दुसरा गोलंदाजी करताना धावा दिल्या फक्त 11. म्हणजे आतापर्यंत 24 चेंडू 49 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजांनी मात्र चांगला कामगिरी केले. भेदक मारा केल्या, प्रत्येक गोल तिखट मारा केला, वाखण्याजोगी गोलंदाजी केली. पण आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. तिसरा षटक आपण पाहिलं, मयूर वाघमारे पहिल्या चेंडू षटकाराचा मार खाल्ला. असं वाटलं ह्या षटकात जास्त धावा येतील, पण इथे मात्र नंतरच्या चेंडूवर गतीमध्ये परिवर्तन केलं, व्हेरिएशन दाखवलं आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त केलंय ते मयूर वाघमारे ह्या गोलंदाजाने. गोलंदाजी मार्कवर शिरू विक. मॅन फ्रॉम अलिबाग. काही आज दिग्गज खेळाडू पाहायला मिळाले मैदानावर. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. खेळण्यासाठी हर्षद तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर शिरू विक तयार होतोय. 12 चेंडू आणि 23 धावा. गोलंदाज राईट हँड ओव्हर द मारा करतो. पहिला चेंडू फुलटा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची काळा घेतली, चेंडू थर्ड मॅन बॉडीच्या बाहेर, दणदणीत चौकार.
हर्षद याच्या बॅटमधून हा चौकार. समीकरण 11 चेंडू आणि 19 धावा. मॅग्निफिशंट नवी मुंबई विरुद्ध वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट यांच्यात ही काटेकी टक्कर पाहायला मिळते. उर्वरित 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. हर्षद होंडो तयार तो खेळण्यासाठी. पंचांकडे जोरदार अपील. पंचांनी अपील स्वीकारली. स्वैर मारा होतोय. अवांतर धावसंख्येत भर पडते. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. खरोखरच चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. हर्षद होंडो अतिशय आक्रमक पवित्रा घेतोय. गोलंदाज तयार. शिरू हा चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. झेल होणार का? आणि हा झेल सुटलाय. एक धाव पूर्ण. एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला धावपल काबर 32. उर्वरित 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. अंगतने हा झेल सोडला. लॉंग ऑफच्या वरून षटकार मारण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं झेल होणार की काय, पण इथं साधा झेल सोडला. याचा परिणाम 1 धाव. आणि आता उर्वरित 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. ती वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट संघाला. मॅग्निफिशंट नवी मुंबईवर खेळताना तिथे येणारा गोलंदाज शिरू याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. राईट हँड राऊंड मारा करतोय. स्ट्राईकला येतोय अख्तर शेख. एक अनुभवी फलंदाज. चेंडू खेळून काढलाय. वायडिस्ट लॉंगॉनला चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार. खराब क्षेत्रक्षेप पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. फॉरान्स. बघा 2 चौकार हे खराब क्षेत्रक्षेप पाहायला मिळालं. इथे कुठे टर्निंग पॉईंट होणार का? कारण आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 13 धावांची गरज. अख्तर शेख 2 चेंडूंचा सामना करताना एकूण धावा जमल्या 2 चौकाच्या सहाय्याने 8 धावा. म्हणजे हा 6व्या क्रमांकाचा फलंदाज चांगली कामगिरी करतोय. वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट. हा चेंडू पुन्हा चांगला फटका. इथे माझा चेंडू सीमा रेषे बाहेर. उत्तुंग षटकार. या 6 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या धावकर धावा आहेत तर एकूण 42. उर्वरित 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज. मॅग्निफिशंट मुंबई विरुद्ध वैभव 11 डोंबिवली असा हा मोठा सामना पाहायला मिळतो. काटेकी टक्कर, वीक फाईट मुकाबला. पण इथे मात्र 3 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार, 2 चौकार, एक वादली खेळी करतोय अख्तर शेख. उलटा चेंडू फुल सीमा रेषेच्या जवळ. पंचांचा इशारा. फ्रान्स. 4 चेंडूंचा सामना करताना धावा जमवल्या एकूण 18. अख्तर शेख हिरो ठरला ह्या मैदानावर. काय क्रिकेटचे फटके, क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो या मैदानावर. मॅग्निफिशंट नवी मुंबई विरुद्ध वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट यांच्यात ही काटेकी टक्कर पाहायला मिळतो. शेवटच्या निर्णायक क्षणी 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. दिग्गज खेळाडू या स्पर्धेतून बाहेर झाले. कृष्णा सातपुते, प्रथमेश पवार, भूषण पाटील, किरण पवार या स्पर्धेतून बाहेर होताना दिसतात. कारण उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची. वैभव 11 डोंबिवली संघाला मॅग्निफिशंट नवी मुंबईवर त्यांना कैलासवासी बामा मते, कैलासवासी हरिभाऊ भोईर स्मृती चषक 2011 शौर्य ट्रॉफी वर्ष पहिले. या ट्रॉफीच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं मी KG पोंजेकर मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो निर्णायक क्षणी जिथे येणारा 1 षटक आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. ब्रह्मा बॉईज 11 संघाचा संघनायक आपण ताबडतोब. अहमद 11 सायन्स संघाचा संघनायक. आपल्याला विनंती असणार आहे की आपण या समकक्षामध्ये दीपक भोईर यांची संपर्क साधायचा आहे ताबडतोब लगेच. अहमद 11 सायन. गोलंदाज अंगद तयार. अंगद पाटील हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. अजूनही कोणी हारला नाही, कोणी जिंकला नाही. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. अंगद पाटील
मॅन फ्रॉम इनामपुरी, एक जबरदस्त गोलंदाज ज्याच्या नावाची चर्चा नेहमीच असते रायगडमध्ये. गोलंदाज तयार, राईट हँड ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू, जबरदस्त चेंडू, पंचांकडे जोरदार अपील. पंचांनी स्वैर मारा घोषित केलाय. अवांतर धाव संख्येत भर पडते. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. गुडलेन स्पोर्ट चेंडू पडला, थोडी उचली घेतली, जास्तच उचली घेतली, चेंडू बाहेरच्या दिशेने निघाला आणि पंचांनी पूर्णपणे ओळखलं, जाणलं आणि स्वैर मारा घोषित केला. अवांतर धाव संख्येत भर पडते. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. अहमद 11 साहेन संघाचा संघनायक आलेला. धन्यवाद. स्क्वेअर कटचा फटका, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने फॉरान्स. तर मी विनंती करतो, अहमद 11 साईन संघाचा संघनायक आणि वैभव 11 डोंबिवली संघाचा संघनायक, वैभव 11 डोंबिवली संघाचा संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समाधान कक्षेच्या समोर यायचंय. मॅन ऑफ द मॅच सामन्यामध्ये ज्याने अतिशय भेदक मारा केला, तिखट मारा केला, तो गोलंदाज अनिकेत सानप. 2 षटक, 2 विकेट, धावा, चेंडू आणि 17 धावा. मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय वैभव 11 डोंबिवली विनर स्पोर्ट्स संघाचा अनिकेत